आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। वैकुंठवासी हबप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी। आयोजक हबप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील। समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। भक्ताई शेजाना जे देही उदास, भक्ताई शेजाना जे देही उदास। गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण। नाव रे जन धन माता पिता। तर गेली 3 दिवसापासून या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि एक प्रकारे वर्ष श्राद्ध किंवा पुण्यतिथीचा हा महोत्सव। विको कमी करा महाराज। तर कुठल्या का निमित्ताने होत नाही, पण भगवत चिंतन होत राहावं सदैव। अखंड हरिनाम जीवनामध्ये होत राहावं। सप्ताह कट झालं तरी चालेल, अखंड हरिनाम जीवनामध्ये होत राहावं। हरिनाम महोत्सव जीवनामध्ये असावा आणि मग त्याची शिकवण देण्यासाठी हा 7 दिवसाचा समारोप असतो। अखंड हरिनाम व्हावं यासाठी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात आणि त्यातून तोलामोलाचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं। मग ती भागवत कथा असो, प्रवचन असो, कीर्तन असो, हरिपाठ असो किंवा कुठलाही धार्मिक विधी असो, जीवनाचं कल्याण व्हावं हा त्यामागील मुख्य उद्देश। की एन केन प्रकारेनं जीवाचं कल्याण व्हावं। हरिभक्त परायण सुनील महाराज गवारे यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या प्रथम वर्षाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करत आहोत। कोरोनाचा अजून कार्यक्रम करण्यासाठी अधिकारिक असं परमिशन नाहीये, परंतु आपली धटिंगशाही आपण चालू देतो थोडीफार कुठेतरी, आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण कोरोनाच्या काळामध्ये उपस्थित आहात, सर्वांना खूप खूप धन्यवाद। गणपतीच्या नवरात्रीच्या शुभेच्छा, दिवाळी येईल त्याच्या पण शुभेच्छा। खर तर दिवाळी आम्ही ती मानतो, सत्संगीची मंडळी आहात, संत येती घरात वची। आमचं महाराष्ट्राचं ब्रीद वाक्य झालं, संतांचं हे चरण आहे, संतांचं उद्गार वचन आहे, पण तो आमच्यासाठी ते जीवनाचं निधान आहे। म्हणून आम्ही एवढं मानतो साधू संतांना, कारण तोला मोलाचं मार्गदर्शन ते करत राहतात। संत जर नसते या जगामध्ये तर पता नाही काय झालं असतं। 2-3 अडीच 2 वर्षापासून कार्यक्रम बंद आहे, तर लोक असे आपापलेले कार्यक्रमासाठी पुढे एखादं वाजलं का लगेच निघत तिकडं, काय ते पण पाहत नाही। कधी कधी मोठीच मडकं वाजत राहत ते जाऊन पाहतात, कारण ऐकण्याची एकदा सवय झाली का मग घरी करमत नाही। आणि खूप दिवस झाले जर ऐकायला तर असं चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी जीवनातलं मोठं धन हिसकावून घेतलं काय असं, आणि उदास वाटतं। आता कळलं खऱ्या अर्थाने नुसतं खाणं पिणं म्हणजे जीवन नाही, फक्त खाणं पिणं आणि संसार करणं जीवन नाहीये। जे सत्संगी मंडळी त्यांना खास करून, जे इकडे येतच नाही त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना वेड्यालाही सासरे सारखं आणि माहेरी सारखं त्यातला प्रकार होतो। पण ज्यांना ऐकण्याची सवय त्यांना फार त्रास झाला ह्या काळामध्ये, आणि मग कुठं का होत नाही ऐकायला, कोणाचं कीर्तन असत नाही आणि काही का असत नाही, सप्ताह असो, कीर्तन असो, काही असो, ते कोणाचंही असो तरी लोक उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून अधिक वेळ न घेता पुण्यतिथीच्या पर्वणीवर हा कार्यक्रम आपण करू। पुण्यतिथी, जयंती, पुण्यतिथी आणि वर्ष श्राद्ध असा 3 विधी केले जातो या ठिकाणी होऊन गेले त्यांच्या संदर्भात। जयंती देवाची करत असतात, पुण्यतिथी संतांची करत असतात, आणि वर्ष श्राद्ध तुमचं आमचं करत असतात। वर्ष श्राद्ध श्राद्धेनं करतात आणि श्राद्ध म्हणतात। पुण्यतिथी याच्या करता की ज्या तिथीला गेली ती
आयुष्यभर त्यांनी पुण्य केलंच केलं, आयुष्यभर त्यांनी पुण्यच केलं फक्त, किंवा याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं तर पाप आणि पुण्य विरहित जे वागले, पाप पुण्य त्यांनी अंगाला लागू दिलं नाही. कारण संत त्याला म्हणतात, संत पुण्यवान नसतात, हा भ्रम काढून टाका. संत पुण्यवान नसतात, अजिबातच नसतात, पुण्यवान ते नसतात. कशावरून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो आम्ही तुका म्हणे आम्ही झालो आम्ही तुका म्हणे आम्ही झालो आम्ही तुका मागोने तुका पुण्य मागोने तुका पुण्य सर्व सुख झालो सर्व सर्व सुख लागुने दो मामा पुण्य लागुने दो मामा पुण्य सर्व सुख झालो सर्व सुख झालो योगाने चित्तवृत्तीचा निरोध होत असतो, भक्तीने देव भेटत असतो, धर्म केल्याने पाप पुण्य होत असतं, आणि संत हे याच्यापेक्षा वेगळा मार्ग असतो. संत हे पुण्यवान असतात, हा भ्रम काढून टाका. संताचा आणि पुण्याचं काय नाही, अर्थार्थी काय समज. संत पुण्यवान नसतात, ते पुण्य मार्गाने जातही नसतात. संताचा आणि पुण्याचा आणि पापाचा काही संबंध नसतो. संताचा कशा संबंध असतो म्हणजे संत हे एक शास्त्र आहे जे पाप पुण्य शिकवतं. पाप पुण्य धर्मशास्त्र म्हणतात त्याला. धर्मशास्त्र वेगळं आणि मोक्षशास्त्र वेगळं, म्हणून 4 पुरुषार्थामध्ये धर्म पुरुषार्थ वेगळा आहे आणि मोक्ष पुरुषार्थ वेगळा आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. तर मोक्ष पुरुषार्थामध्ये पाप पुण्य नसतं, पाप पुण्याच्या पलीकडचा तो मार्ग असतो, पाप पुण्य रहित तो मार्ग असतो, किंवा पाप पुण्य विवर्जित पंथ असं म्हटलेलं आहे. म्हणून संत पुण्यवान मग त्यांची पुण्यतिथी का करतात. संत जर पुण्य करत नाही आणि पुण्य जर त्यांच्याजवळ नसतं किंवा पुण्यवान ते जर नसतं तर मग पुण्यतिथी का. ज्या तिथीला ते जे ठेवतात ती तिथी पुण्यवती होते. तो संतांचा दोष नाही, तो त्या तिथीचा दोष आहे. तो दोन दोष कोणाचा आहे, तो तिथीचा, तो संताचा नाही. संत त्या तिथीला गेले त्या तिथीला सुद्धा ते इतरांना पुण्य मार्गाला लावतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी. इतरांना पुण्य करायला लावतात, म्हणजे हळूहळू इकडे येण्याचं ते साधन आहे. पुण्य हे इकडे येण्याचं हळूहळू. इकडे म्हणजे कोण, इकडे मोक्ष मार्गाकडे, अपवर्गाकडे. अपवर्ग म्हणजे काय, न प वर्ग विद्यते यस्मिन स अपवर्ग. हा प वर्ग म्हणजे काय, तर मराठी भाषेमध्ये एक क वर्ग आहे, एक त वर्ग आहे आणि एक प वर्ग आहे, असे 4-5 वर्ग आहे. कुठे येते मराठीमध्ये कुठे येते, बाराखडीमध्ये मूळाक्षर कोणता आहे, प वर्ग. त वर्ग म्हणजे काय, त थ द ध न. ट वर्ग म्हणजे ट ठ ड ढ ण. आणि मग प वर्ग म्हणजे प फ ब भ म. मग अपवर्ग म्हणजे काय, न प वर्ग विद्यते अस्मिन स अपवर्ग. याच्यामध्ये प वर्ग राहत नाही, अशा मार्गाला संत चालतात. अपवर्ग वर्ग वर्तमनी. भागवतामध्ये श्लोक येते स्कंदामध्ये, भाग्य सतां प्रसंगान मम वीर संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषेना दाशु पवर्ग वर्तमनी श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. अपवर्ग म्हणजे काय, न प वर्ग विद्यते अस्मिन, ज्याच्यामध्ये प वर्ग राहत नाही. प वर्ग म्हणजे काय, प म्हणजे पाप पुण्य, फ म्हणजे फळाची इच्छा, प फ. ब म्हणजे बंधन संसाराचं, प फ ब. ब म्हणजे बंधन, प फ ब. पुढं काय, भय अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती, म्हणजे भयाचा मार्ग तो नाहीये, भयरहित मार्ग. अ प फ प फ ब भ. ब म्हणजे भय. पुढे काय आलं, पण कोणता अक्षर आहे, म. माया मोह, म्हणजे मायाही राहत नाही, मोह. असा जो अपवर्ग, जिथं काय काय नाही, म्हणजे पाप पुण्य नाही, फळाची इच्छा नाही, बंधन नाही, भय नाही आणि माया मोह नाही, असा जो मार्ग त्याला म्हणायचं अपवर्ग. असा मार्ग कोणता आहे, मोक्षाचा मार्ग, आणि तो संतांचा मार्ग असतो. म्हणून जीवनभर ते इतरांना पुण्य मार्गाला लावतात. नवे पुण्यवान जन या ठिकाणी ते करून सोडतात, म्हणून त्यांची पुण्यतिथी
करतात. एरवी पुण्याचा आणि त्यांचा काय नाही संबंध नाही. पुण्याची गणना कोण करी यातच पुण्यात संबंध नाही. विठ्ठल आणि म्हणून काही असं सुनील महाराज गवाऱ्यासारखे संत त्यांनी दिले. हे का पुण्याने झालं का? तर पुण्य. आणि म्हणून त्यांचं काय करतो आपण पुण्यस्मरण. त्याच्या निमित्ताने भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव आहे. खरं तर मी कीर्तन करायला आलेलो नाही, तुम्हाला भेटायला आलोय. कीर्तन होऊ नये मला माहिती. कीर्तन आता काय कीर्तन होणार ते तरी 45 मिनिटं बाकी फक्त कीर्तनाला. 10ला सोडायचंय कीर्तन आणि 10ला मी सोडणारच आहे. मला काही हौस नाही कीर्तन करायची. तर खास म्हणजे भेटायला आलो, तुम्हाला बघायला आलो. बरे आहे का? बरे दिसताय? ठीक दिसताय. हसताय म्हणजे बरे. हसताय म्हणजे ठीक आहे. कारण विनाकारण कोणी हसत नसतं. असंच हसू तुमच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना. आणि परमार्थाचं हे फळ आहे. काय करणं? नेहमी हसत राहणं. काय चव्हाण आहे? बरोबर आहे की नाही? पडो जोडो पण हसत नाही, हसत राहणं. आता कोणतरी पडलं म्हणे, त्यांना म्हणलं जेवायला, ते म्हणे पडलं कोणतरी. म्हटलं चला उभं राहायला असं म्हणून पडलं. कोणतरी पाणी हा तेच हा तुम्ही कुठले? तेच तर म्हटलं की इकडचं वाटत नाही. आता असा आवाज ऐकला ना तर मी आवाज कुठला घडला? पैठणकडचा आवाज आहे. आपल्या तालुका आपल्या जिल्ह्यात काही नाही, तेच काही नाही, सगळा महाराष्ट्र आपलाच आहे. तर नेहमी असं काय भाऊसाहेब बरोबर आहे की नाही? पडो झोडो असं. विठ्ठल विठ्ठल अरे फार मागे गेल तुम्ही, इकडे जा केली तुम्हाला काय नाही जागायचं. काही नाही. आता 45 मिनिटं चालणार आहे फक्त. हे जे तमाम नगरसेवक यांना मी सांगितलेलं आहे, कीर्तनात शेवट जायचं आणि मग बसायचं. कारण पहिल्यापासून बसले तर मग तकलीफ होती. आता काय करावं, उठता येत नाही, जाता येत नाही, काय करता येत नाही. कीर्तनात त्यांना इंटरेस्ट नसतो पण यावं लागतं आहे की नाही? तर यावं लागतं. तर मग आता कसं करणार? तर मग म्हटलं तुम्ही एक काम करत जा, शेवट येत जा म्हटलं. ते बरोबर आलं. तर शेवटच कीर्तनच आता सुरू झालं. तर संत शब्द सांगत होतो मी. हा शब्द एकदम पूर्ण शब्द आहे शास्त्रामध्ये, साहित्यामध्ये. एक पूर्ण शब्द कोणता? तर एक आई शब्द आणि एक संत शब्द. हे दोन्हीही पूर्ण शब्द. आई हा व्यावहारिक जगतामध्ये पूर्ण शब्द आहे आणि संत हा पारमार्थिक जगतामध्ये पूर्ण शब्द आहे. याच्यामध्ये याला परमपूज्य वगैरे काही लावायची गरज नाही. संत सत्याचं अनुसार जर काढला तर काय शब्द राहतो? सत्य. तर सत्याचं आचरण करता करता ज्यांच्या जीवनावर अनुस्वाराचा कळस चढला त्याचं नाव आहे संत. ते ग्रेट असतात, काही वादच नाही. मी ते याच्यापेक्षाही सांगेन, संत मोठे का ईश्वर मोठे? आज जर विचारलं, तात्विक भाषेतून उत्तर देईल मी त्याचं. संत मोठे का ईश्वर मोठे? तर तुम्ही संत मोठे म्हणाल, पण तुम्हाला कसे मोठे हे सांगता येणार नाही. तुम्ही म्हणाल की संत मोठे असं करतात, संतच बोलतात तर मग संत मोठे. पण तसं नाही. संत ईश्वर जेव्हा तयार होतो तेव्हा तो मायानिष्ठ असतो. ईश्वर कोणाला म्हणतात? माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतात. माया अवच्छिन्न चैतन्याला ईश्वर म्हणतात. माया उपहित चैतन्याला काय म्हणतात? ईश्वर. कारण तसा ईश्वर होऊच शकत नाही. म्हणून तर एक अभंगच आहे. कोणता? विठ्ठल विठ्ठल पती जन्मला माझे घरी, पती जन्मला माझे घरी, पती जन्मला माझे घरी, पती जन्मला माझे घरी. आणि दयाळी गोवारी माझे आई.
अभंग थोडासा वेगळा वाटतो, शब्द थोडेसे वेगळे वाटतात. सरळ सरळ जर अर्थ लावला याचा अर्थ नीट लागत नाही. पती जन्माला माझे उदरी आणि मी झाली त्याची नवरी. अर्थ कळतो याचा सरळ सरळ अर्थ शक्त्यार्थ शब्दशः अर्थ काय होतो याचा? पती माझ्या पोटी जन्माला आला म्हणजे नवरा माझ्या पोटी जन्माला आला आणि मी त्याची बायको झाली. आता हे बरं वाटतं की हे कुठतरी बरं वाटतं की हे दादांत कसं वाटतं? बिलकुल काहीतरी बहुतेक नशा करून माणसाला दिला असं आहे. गीता सुद्धा जर वाचली अशी एकदम निरपेक्ष माणसानं जर गीता वाचली अर्थ जर लावायला लागला तर असं वाटतं गीता लिहिणारा सांगणारा दारू पिल्ला असला पाहिजे, नशेमध्ये असला पाहिजे, कारण ते योग्य लिहिलेले गेले असं वाटतं. आणि म्हणून तर ते जाणून घेण्याकरता आचार्यवान पुरुषो भेद. पती जन्माला माझी उदरी माया. माया अवच्छिन्न चैतन्याला ईश्वर म्हणतात. म्हणजे सर्वव्यापक जी माया आहे त्यामध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब त्याला काय म्हणतात? ईश्वर. म्हणजे जेवढी माया तेवढा ईश्वर. पण संत हे मायानिष्ठ नसतात, ते ब्रह्मनिष्ठ असतात. आणि ब्रह्म हे ईश्वरापेक्षा मायापेक्षा काय मोठंच आहे. आणि म्हणून संत हे ब्रह्मनिष्ठ असतात, म्हणून संत मोठे असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर आणखीन विचाराचा भाग आहे पण तो राहू दे आणि इकडे चालू. आणि म्हणून संत या जगात पाहिजे. तुलसीदासजी अनेक प्रकारे वर्णन करतात. आग लागी सर्वत्र जर जर गिळत अंगार, साधू संत नहीं होते जल जातो संसार. 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 आग लागी सर्वत्र, आग लागी सर्वत्र जर जर गिरता नहीं यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ. उपनिषदातला मंत्र आहे हा. आणि म्हणून संतांना अनन्य साधारण महत्व सर्व मान्य आहे. आणि सर्व जातीमध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व धर्मामध्ये संत आहेत. संत आहेत. काही धर्मात ईश्वर नाहीये पण धर्माचारी आहे. काय म्हटलं मी? ईश्वर नाहीये पण संत तिथे आहे. आता कमाल आहे की नाही? ईश्वर अजिबात नाही पण संत आहे. म्हणजे कोणते? म्हणजे बुद्ध समाजामध्ये काय? बुद्ध समाजामध्ये ईश्वर देव नाही मानित पण बुद्धाला तर मानतात ना. आणि जे बौद्धिस्ट असतात त्यांना तर मानतात ना. म्हणून धर्मगुरू असतात आणि ते सकाळी सकाळी आपल्या अनुयायांना उपदेश पण देतात. म्हणजे संत असतो असं म्हणायचं. तर संत हे मोठा शब्द आहे. आणि म्हणून या अभंगातून तुकाराम महाराज भक्ताचे लक्षण सांगतात. संत भक्त ह भ प हे एका अर्थीचे शब्द आहेत. तर संतांचं लक्षण करतात, त्याच्यामध्ये भक्तांचं लक्षण करतात. आणि लक्षण करताना ते आत्मप्रौढीने सांगतात. आत्मप्रौढी कशाला म्हणतात? की स्वतःचं वर्णन स्वतः करणं त्याला काय म्हणतात? आत्मप्रौढी. मी असा आहे, मी तसा आहे, मी कसा आहे, मी असा आहे, मी अमका आहे, मी तमका आहे. खरं म्हणजे हे सांगण्याची गरज केव्हा पडते? जेव्हा तो काहीच नसतो तेव्हा हे सांगण्याची काय पडते? सूर्य कधी सांगतो का मी एवढा प्रकाश देतो म्हणून? सूर्य कधी सांगतो का? तरी सगळ्यांना माहिती हा प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा आहे. चंद्र कधी सांगतो का मी औषधींचं पोषण करतो म्हणून? पण सर्व औषधीचं पोषण चंद्र करतो. नदी कधी सांगते का मी इतकं लिटर पाणी समुद्राला दिलं म्हणून? कधी सांगत नाही. सगळं जग जाणतात.
म्हणजे स्वतःची प्रौढी सांगण्याचा प्रयत्न करू पण नाही, करू पण नाही, करू पण नाही. आणि जो करतो त्याला शास्त्रामध्ये मूर्ख म्हटलेले आहे. स्वतःची महिमा स्वतः वर्णन करायला नाही पाहिजे. मी असा मी तसा हे सांगायला नाही पाहिजे आणि नाहीच पाहिजे. ते कळतं बरोबर, नंतर कळतं. नाही कळलं तरी त्याचं कार्य दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? त्याचंच तर नाव निष्कर्म आहे. त्याचंच तर नाव काय आहे? निष्कर्म. निष्कर्म म्हणजे कर्म न करणं निष्कर्म नाहीये. कर्म न करणं निष्कर्म नाहीये. प्रेझेंट कर्म प्रेझेंट पाहिजे आणि कर्ता अब्सेंट पाहिजे. अब्सेंट ऑफ द डुअर. कर्ता अब्सेंट पाहिजे आणि कर्म प्रेझेंट पाहिजे. कर्म दिसलं पाहिजे आणि कर्ता दिसला नाही पाहिजे. जसा राजकीय पुढारी जे येतात निवडणुकीच्या वेळेस, आमदार खासदारकीची निवडणूक असते त्यावेळेस असं राजपीठ तयार करतात. व्यासपीठ म्हणतात, व्यासपीठ नाही म्हणून त्याला राजपीठ. राजपीठ तयार करतात. मोठे मोठे मंडळी येतात, आमदार खासदार लोक मोठे मोठे येतात आणि मंडपची, त्या बॅनरची, अजून करण्याची, माईकची, पाण्याच्या बाटल्याची, टेबलची, त्या खुर्चीवर नाव टाकल्याची सगळी व्यवस्था कोण करत असतं? कार्यकर्ते करत असतात. त्यावेळेस हार कोण घालतं? मोठा माणूस. हार कोण घालतं? खूप मोठा हार आणतात, तो क्रेननी घालावा लागतो कधी कधी. तो मोठा हार घालतात, बरोबर आहे की नाही? मोठा हार घालतात, पण दिसतं तिथं कोण? फक्त कार्य दिसतं. एवढं राजपीठ उभं केलं, एवढे स्पीकर लावले, एवढे साऊंड लावले, एवढे मोठे मोठे बॅनर लावले, होल्डिंग लावले, एवढं मोठं मोठं दिसतं, पण करणार दिसत नाही. म्हणून तो कार्यकर्ता असतो. तो कार्यकर्त्याचं कार्य दिसत नाही. आणि संत या जगातले फार मोठे कार्यकर्ते. विठ्ठल सांगावं लागतं. सांगायला पाहिजे का? रहीमन हिरा कब कहे लाख हमारा मोल. हिरा कधी स्वतःची किंमत स्वतः सांगतो का? नाही सांगत. जवारी सांगतो की हा हिरा लाख मोलाचा आहे, पण हिरा स्वतःची किंमत कधी स्वतः सांगत नाही. तसं संत स्वतःचा मोठेपणा कधी सांगत नाही. पण बरेच अभंग असे आहेत की ज्याच्यामध्ये संतांनी स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने सांगितलेला आहे. आणि मी काय म्हटलं, स्वतःचा महिमा जो सांगतो त्याला मूर्ख असं म्हणतात. स्वतःचा महिमा स्वतः कधी सांगू नये. आपण पण सांगू नये. मी असं केलं, मी तसं केलं, मी हे केलं, मी ते. सुनबाईला नाही सांगू असं. आम्ही मुगाच्या घोगऱ्या खाऊन राहिलो, तुम्हाला काय माहितीये? कुळीत खाऊन राहिलो, तुम्हाला काय माहितीये? असं कोणाला नाही सांगू. नाही सांगू. काय आपली चव घालायची विनाकारण? माझ्या वजनात राहायचं. आपल्याला भलती अवसर राहती आणि आम्ही काय राहत होतो, असे कसे राहत होतो आम्ही. त्याला सकाळी तरी भेटत होतं का डोक्याला असं. तिला तिचं कसं डोकं उठवतं विनाकारण? तिने काय पत्र लिहिलं होतं कोण असं तुम्ही करा म्हणून? तुम्हाला आग होती, तुम्ही करून दाखवलं. ती म्हटली होती की तुम्ही चिठ्ठी तुम्हाला काय होती? हा ती इंदोरीकरच्या भाषेमध्ये तुम्हाला आग होती, तुम्ही विजवली असं करून करून. त्याला आता कोण काय करणार? काय होत नाही मामा, गोष्ट खरी खोटी. विजली आग आता परची कशी कळत नाही. तिला काय सांगायची? आम्ही हे केलं ते केलं, इकून विटा चोरून आणल्या, मग हे घर बांधलं, ते पण मंदिराचं. तिला काय सांगायचं विनाकारण? कोणाला? म्हणजे आपलं काहीच आपण दुसऱ्याला जे चांगलं केलं ते सांगूच नाही. मी हे असं केलं, मी तसं. तिला दिसतं ना चांगला संसार आहे, पीयूपी किल्ली, वालपुटी किल्ली, सोफा सेट चांगला आणलेला आहे, कुकर आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, भांडे धुवायचं पण काय आहे. या विठ्ठल विठ्ठल आणखीन थोड्या वेळा यायचं असतं ना. काय बोर्डे मॅडम सांगू नये. आपण असं सांगितल्याने आपलीच महिमा काय होते? कमी होते. म्हणून सांगू नाही. नाही सांगायला का? सांगायला पाहिजे. मी अशी पेटी व्हायचो, मी तशी पेटी व्हायचो, आपल्यासारखी कोणी पेटी व्हायची. याला मूर्ख म्हणतात. दुसऱ्याने म्हणलं पाहिजे कशी पेटी व्हायचो. मी असं गातो, मी तसं गातो, आपल्याला कोणी जोडीच नाही. हे आपण म्हणून काय उपयोग आहे? आणि मी असं कीर्तन करतो, मी तसं कीर्तन करतो, आपल्याला जोडीच नाही. हे स्वतःने सांग. दुसऱ्याने असं म्हणावं की माणूस ग्रेट आहे, दुसऱ्याने म्हणावं. ऐका नाही. सगळ्या जगाने तुमचं वर्णन करावं तेव्हा तुम्ही काय आहे. आणि जगातल्या मूर्खाने नाही, जगातल्या शहाण्याने तुमचं वर्णन करावं. कोणी करावं? जगातल्या शहाण्यामध्ये तुम्ही नंबर 1 पाहिजे. असं तुम्ही नाही सांगावं जगातल्या शहाण्यात मी नंबर 1 आहे म्हणून. मग तुम्ही नंबर 1 चे मूर्ख होता.
तर स्वतः सांगायला लागले की मी जगामध्ये नंबर, असं कधी सांगू नये. स्वतःच्या तोंडाने स्वतःची महिमा कधी गान करू नये. आणि मग या अभंगात काय करेल तुकाराम महाराज? स्वतःची असे बरेच अभंग आहेत, असे खूप अभंग आहेत. स्वतःची महिमा स्वतःच वर्णन करतात. अजूनही अभंग आहेत. बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे 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 अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता. आम्ही झालो बळीवर, आम्ही झालो बळीवर, बळीवर नाताळी बहा संसार, नाताळी बहा संसार. आम्ही झालो बळीवर, आम्ही झालो बळीवर, नाताळी बहा संसार, नाताळी बहा संसार, नाताळी बहा अरे बरेच अभंग असे आहेत. जसे ज्या अभंगामध्ये संतांनी कोणाचं वर्णन केलंय? स्वतःच. आणि स्वतःच वर्णन करणं चांगलं आहे का? मी काय, आपला विषय काय चालू आहे? स्वतःचं वर्णन स्वतः कोणी करू नाही. करणारा काय असतो? मूर्ख असतो. मग संत मूर्ख होते का? कारण स्वतः बऱ्याच अभंगामध्ये स्वतःचं वर्णन ते स्वतः करतात. आम्ही कशा आहोत हे जगाला ही सांगायची गरज आहे का? तुम्ही कसे आहे जगाला? काय आवश्यकता आहे का? तुमचं काय दिसलं पाहिजे? काय दिसलं पाहिजे? काम दिसलं पाहिजे. काम नाही दिसलं का मग तुम्ही काही सांगून काही उपयोग होत नाही. आणि काम जर असेल तर मग सांगायची गरजच नाही. तुम्ही येऊन गेले. मग काय म्हटलं मी? विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदाच खाली बसायचं ना. जागा धरून ठेवली होती का? ते बी खुर्चीवर. याला म्हणे काम. तर असं कसं? त्याचं कारण आहे, पहिलं कारण हे की आपल्याला संत कळणं अतिशय गरजेचं आहे. काय काय वाक्य वापरलं मी? आपल्याला संत कळणं अतिशय गरजेचं आहे. का कळणं गरजेचं आहे? कारण संत जर कळले नाही तर तुम्हाला पुढे काहीच कळणार नाही. सगळं ज्याला आपण कळणं म्हणतो, कारण अज्ञानाची व्याख्या वेगळी गीतेमध्ये. अज्ञानाची व्याख्या काय? अध्यात्म नित्यत्वम तत्वज्ञान दर्शनम एत ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यतोन्यथा. संसारातलं जे अज्ञान आहे ते संसाराला ज्याला ज्ञान म्हणतात त्या ज्ञानाला शास्त्रीय भाषेमध्ये अज्ञान म्हणतात. काय म्हटलं मी? संसारामध्ये आपण ज्याला ज्ञान 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 असं म्हणतो ते परमार्थिक दृष्ट्या काय आहे? अतिशय अज्ञान आहे. व्यवहारातला कितीही हुशार असला तरी परमार्थातला तो दोन पायाचा गाढवच आहे. कितीही हुशार असला, कुठला किती हुशार असू द्या, संसार कितीही हुशार असू द्या. मी काय सांगितलं? संसारातला किती हुशार असला तर तो परमार्थातला दोन पायाचा गाढवच आहे. म्हणजे हे शब्द थोडे हार्ड पण तो अज्ञानी आहे. थोडक्यात काय? तो अज्ञानी. म्हणजे आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. कोणाचं? ईश्वर हा फक्त ज्ञानाच्या पडद्याच्या पलीकडे. कुठे? फक्त ज्ञानाच्या पडद्याच्या पलीकडे. मेरी खुदी ही पर्दा ती दीदार के लिए वरना कोई नकाब नहीं था यार के लिए. विठ्ठल तो ईश्वर. मला असं म्हणायचं की तुमच्या सगळ्यात जवळ कोण आहे? थोडंफार शहाणे लोक. तुमच्या सगळ्यात जवळ कोण आहे? या जगात जेवढे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जवळचा पदार्थ कोणता आहे तुमच्या? माहिती आहे का?
सगळ्यात जवळ कोण आहे? गीता सांगते सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम अपोहनम च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम दुरस्तम चांतिकेच तत् तत् दुरस्तम तत् चांतिकेच अंतिकेच तत् ततेव अंतिकेच तो अतिशय जवळ आहे. कोण? ज्याला प्राप्त करून घ्यायचा तो अतिशय अतिशय इतका जवळ आहे तुमच्या, इतक्या जवळ इतक्या जवळ इतक्या जवळ इतक्या जवळ आहे तर तितक्या जवळ तुमचा डोळा पण नाही तुमच्या, तितक्या जवळ तुमचं रक्त पण नाही, इतक्या जवळ. इतके किती जवळ आहे? तर खूप जवळ आहे. मेरा और समुद्र का एक जैसा इतिहास, जल ही जल है कंठ तक फिर भी बुझे ना प्यास. बिलकुल जवळ आहे, सगळ्यात जवळ, सगळ्यात सखा, सगळ्याच मित्र. आणि 4-4, 5-5 संबंध स्थापित होतात. सख्य संबंध आहे, सादेश संबंध आहे, सायुज्य संबंध आहे, असे कितीतरी संबंध ईश्वराचे आणि जीवाचे. म्हणजे एवढे संबंध आहे ते नित्य संबंध आहे. पुन्हा तुमचा आणि जगाचा नित्य संबंध नाहीये, तुमचा आणि ईश्वराचा नित्य संबंध आहे. नित्य संबंध आहे म्हणजे नित्य संबंध आहे. कोणाचा? तुमचा आणि ईश्वराचा. इतका संबंध आहे की संसार दूर होतो तरी तो तुमच्या जवळ आहे. झोपेमध्ये संसार दूर होतो की नाही होतो? होतो की नाही होत? झोपेत संसार राहतो का? नाही. पण मी सुखानं झोपलो होतो हे कोणाला कळतं? आणि मला काहीच कळत नव्हतं हे कोणाला कळतं? लवकर बोला. मला काहीच कळत नव्हतं हे एक, आणि मी सुखानं झोपलो होतो हे कोणाला कळतं? हे कोणाला कळतं? थोडंफार उत्तर अण्णा. हा, मी सुखाने झोपलो होतो एक, आणि मला काहीच कळत नव्हतं दोन. काहीच कळत नव्हतं हे कळत होतं म्हणजे अज्ञानाचं ज्ञान होतं. कशाचं ज्ञान होतं? अज्ञानाचं ज्ञान. मला काही कळत नव्हतं हे काय आहे? अज्ञान. आणि याचं काय होतं? ज्ञान. म्हणजे कोणतं ज्ञान होतं? मला काही कळत नव्हतं हे एक ज्ञान होतं एक, आणि मी सुखाने झोपलो होतो हे दोन ज्ञान. हे कुणाला झालं होते? म्हणजे तिथं हे ज्ञान करून घेणारं कोण होतं? डोळे होते का झोपेत? डोळे होते का? डोळे होते का झोपेत? नाही. तोंड होतं का? म्हणजे चव येत होती का? म्हणजे चवेंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय म्हणजे जिव्हेंद्रिय म्हणजे रसनेंद्रिय होतं का? नव्हतं. म्हणजे जास्त विस्तार केल्यापेक्षा 5 इंद्रिय होते का? कारण 5 इंद्रिय आपल्याकडे कशाचे? ज्ञान करून घेण्याचे किती इंद्रिय आहेत? 5 इंद्रिय. कोणते कोणते? डोळा, कान, नाक, तोंड आणि त्वचा. हे किती इंद्रिय आहे? 5. आणि जगात किती भूत आहे? किती भूत आहे? 5. 5 भूताचे 5 गुण आहे. कोणते कोणते? स्पर्श, रूप, रस, गंध आणि स्पर्श. एवढेच आहे. इंद्रिय किती आहे? 5. गुण किती आहे? 5. भूत किती आहे? 5. आणि 5 इंद्रिय 5 भूतातून 5 गुण घेत राहतात. 6वा गुण जगात नाहीये, आणि 6वं इंद्रिय पण जगात नाहीये, आणि 6वं भूत पण जगात नाहीये. म्हणजे तुम्हाला जे जागृतीमध्ये कळतं ते कशातून कळतं? इंद्रियाकडून कळतं. ठीक आहे. पण आता तुम्ही झोपले, मग झोपल्यावर मी सुखान झोपलो ते कोणाला कळतं? कोणाला? मनाला. मन होतं तिथं? झोपेत मन होतं का? झोपेत जर मन राहील तर झोप येईन का? जिसका दिल दिलवर में हो उसे नींद कहाँ से आती है, करवटे बदलते बदलते रातें गुजर जाती है. मन होतं का? मन होतं का? होतं का नव्हता? मन होतं का नव्हता? पैठण. मन होतं का? नव्हतं. बुद्धी होती का? नव्हती. अहंकार होता का? नव्हता. विषय होते का? नव्हते. मग हे कोणाला कळलं? हे ज्याला कळलं ना तो तुमच्या सगळ्यात जवळ आहे. म्हणजे सगळ्याचं विस्मरण होतं पण त्याचं नाही होऊ शकत. तो तेव्हा पण तुम्हाला स्मरण करून देत होता. म्हणजे इतक्या जवळ आहे. किती जवळ आहे? ज्ञानेश्वर महाराज हरी म्हणा विठाला विठाला घटी रामा घटी रामा Hare
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी सर्व घटी राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्व आता काळे तीन मध्ये म्हणाले सर्व घटी राम राम देहा देही एक सर्व घटी राम देहा देही एक सर्वागती सर्वागती तुम्ही असं म्हटलं का आपलं कीर्तन झालं सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी हरिमुखे पाठीमागेपर्यंत सर्वागती इतका पण मिळतो का इतका जवळ पण भेटतो का स्वप्नात तरी भेटला का तो आपल्या जीवात आणि आपला जीव बाहेर कशा स्वप्नात स्वप्न काय काय भेटत नाही मग तो कोणाशिवाय भेटत नाही तो कोणाशिवाय भेटत नाही कोणाशिवाय भेटत नाही स्पष्ट सांगितलेले संताविन शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंत तीर्णा भैवम भीम भवानम जनना पितारयंत संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही तेने साधती साधने संताशिवाय तो मिळत नाही म्हणून कोण कळणं गरजेचं आहे ईश्वराच्या अगोदर कोण ईश्वर अगोदर कळला नाही कोणाला कळला नामदेव महाराजला कोणाच्या अगोदर संतांच्या अगोदर ईश्वर अगोदर भेटला का संत अगोदर भेटले नामदेव महाराजांना ईश्वर अगोदर भेटला म्हणजे जीव घालायचा कोण नामदेव महाराज जीव घालायचा उपयोग नाही झाला तुला समुद्राचं पाणी डायरेक्ट नाही पिता येत इकडून यावं लागतं ते कोणीकडून दुष्काळ पडला आणि पाऊस जर पडलाच नाही तर गव्हर्नमेंटला आपण म्हणतो का आरबी समुद्रातून पाईपलाईन करा म्हणून बरं पाण्याचं काही कमी आहे का पैठणमधून करू शकतो काय पाईपलाईन पण मुंबईच्या लोकांना सुद्धा समुद्रातून पाईपलाईन करून पाणी पिता येतं का ते नाही चालणार डायरेक्ट पाणी नाही चालणार मग तेच पाणी केव्हा पिऊ शकतो माणूस जेव्हा ढगाच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतं त्यावेळेस ते पाणी आपण पिऊ शकतो म्हणून तो आकाशातला मेघ साधू संत आहे तर संताशिवाय तो कळत नाही असं म्हटलेलं पण आहे ना बिनु सतसंग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभन सोई म्हणजे ईश्वर हा संताशिवाय जवळ असून संताशिवाय कळत नाही म्हणजे कोण कळलं पाहिजे अगोदर मग संत कळले पाहिजे संत कळले पाहिजे खरंय पण संत कळत नाही हे बी खरंय हे पण खरंय का कळत नाही संत का कळत नाही कारण संताच्या आपण जी व्याख्या करतो त्या जर आपण पाहिल्या मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला संत कळत नाही
काय व्याख्या करतो संतांच्या? समजा एखाद्याच्या घरी 3 मुलं आहेत, समजा एखाद्याच्या घरी 3 मुलं आहे आणि आपण संत महात्मा त्या घरी आले आणि म्हटले त्यांना काय करतात तुमचे मुलं वगैरे आहे का, एखादा मुलगा देता का आमच्या सोबत? तर म्हटले हा महाराज काही हरकत नाही, हे आमचा लहान मुलगा घेऊन जा तुमच्या सोबत. म्हणजे लहान मुलगा काय करतो? म्हटले तेच ना, काहीच करीत नाही ना. तेच ना, मग काहीच करीत नाही. म्हणले मग मोठा द्या ना, मोठ्याला काय हरकत आहे? म्हणजे मोठा डी फार्मसी करतोय तो, आता शेवटचं वर्ष द्यायचं. म्हणजे मधला इंजिनिअरला बसला, दुसरं वर्ष द्यायचं. आणि म्हटले जो आमच्या सोबत द्यायचं म्हणते तो काय करतो? म्हणजे तेच ना, आम्हाला उलटून बोलतो, आयतं खातो, झोपवतो, टीव्ही चालू करतो, बस याला घेऊन जातो सोबत. म्हणजे संत असे असतात. कसे? जे डी फार्मसी करू शकत नाही, जे इंजिनिअरिंग करू शकत नाही, जे टाळ फुटतात, लोकांना घेऊन बसतात, माग असलेले, अनपढ, अशिक्षित, ज्यांना काही अक्कल नसते ते आणि ज्यांना काही कळत नाही ते अशी तिथे जातात आणि कीर्तन शिकून येतात आणि इथून कीर्तन करतात. त्याला काय म्हणायचं? संत. अशा कोणी व्याख्या केल्या संताच्या? आम्ही. कशामुळे केल्या? संत न कळल्यामुळं. न कळल्यामुळं. का कळत नाही? त्याचं कारण पण आहे. काय कारण आहे? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, करीता महिमान येईल, करीता महिमान येईल. तुका म्हणे अंगे व्हावे आपण, तुका म्हणे करीत महिमा येईल, करीत महिमा येईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. शब्दप्रमाण लक्षात आलं का? महिमा कधी कळल, महात्म्य कधी कळल, श्रेष्ठपणा कधी कळल? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. श्लोक पण आहे. श्लोक काय आहे? नही वंध्या विजानाती गुरुं प्रसव वेदना, विद्वाने विजानाती विद्वजन परिश्रमा, नही वंध्या विजानाती गुरुं प्रसव वेदना. प्रसूत काळाच्या काय वेदना असतात त्या प्रसूत स्त्रीला कळेल का वांज स्त्रीला कळेल? प्रसूत स्त्रीला. म्हणजे अंगे आपण व्हावे. जसं शेतकरी कोणत्या कॅटेगरीचा आहे हे कोणाला कळल? एखाद्या शेतकऱ्याला. हा पोलीस कसा आहे कोणाला कळल? एखाद्या पोलिसाला. हा नगरसेवक कसा आहे कोणाला कळल? एखाद्या नगरसेवकाला. हा माणूस कसा आहे कोणाला कळल? एखाद्या माणसाला. माणूस झाल्याशिवाय माणूसपणा कळल का त्याला? करून पहा. काय म्हणतात? तेव्हा कळल. मग आपल्याला संत कळाले पाहिजे खरं, पण कळत नाही हे पण खरं. कळत का नाही? आपण संत नाही म्हणून आपल्याला संत कळू शकत नाही, पण कळणं मात्र गरजेचं आहे. कळणं का गरजेचं आहे? विठ्ठल विठ्ठल हो. पप्पू शेटणी घेतला काय गणतो मंत्र. त्याच तयारीत आहे ना? त्याच तयारीत आलेली. आता आठवत आलं असं ना, आता जायला हरकत नाही. काय कळणं का गरजेचं आहे? कारण ते कळल्याशिवाय ईश्वर कळत नाही. ईश्वर कळाय वाचून काय गरज पडली? ईश्वर कळल्याशिवाय जीवनाचा यथार्थ अंत होत नाही. कारण ईश्वर कळून घेणं हेच या जीवनाचं काय आहे? मनुष्य देहाच्या जीवनाचं सार्थक काय आहे? ईश्वर कळून घेणं. संसार करणं याचं कर्तव्य नाही. कशाचं? या देहाला येण्यासाठी
संसारासाठीच या देहाला येणं काही गरजेचं नाहीये. कुत्र्याच्याही जन्मामध्ये संसार होतो आणि डुकराच्याही जन्मामध्ये संसार होतो आणि गाढवाच्या जीवनामध्ये संसार होतो. मी तर म्हणेल की डुकरा जन्मात उलट चांगला होतो, कारण डुकराला काही टेन्शन, मच्छर चावायचं टेन्शन, कोरोना कधी डुकराला झाला का, काही लस घ्यायची गरज का, व्हॅक्सिनेशन घेण्याची गरज का डुकराला, डुकराचा व्हॅक्सिनेशन काही संबंध, डुकराचं कधी डोकं दुखलं का, डुकर तुमच्याकडे आलं का झेंडू बामची बाटली आहे का म्हणून. यार काय करा यांना. काय राम भाऊ काय म्हटलं मी, उलट हे ह्या देहात आपण जे करतोय हे जास्त जोरात कोणत्या देहात होऊ शकतं, कोणत्या मनुष्य पैठणची चौनक घालू. माझ्याकडे लक्ष ठेवा, तुम्ही असं काय भांबवले काय तू. मी काय म्हटलं, एक तर ना बोलू नका, नाही तर मग पैठणी चव जाते बरं का. पैठणी हा ना. ईश्वर कळणं ह्या देहाचं काय आहे, तो कळालाच पाहिजे कोणत्या देहात, आणि याच देहात कळू शकतो. म्हणून आहार निद्रा भयमेध्वनंच सामान्य मेतत् पशुभिर नराणाम धर्मो हि तेषां तो ज्ञानो हि तेषां विशेषो अधिको ज्ञानेन हि ना पशुभिः समाना असं म्हटलेलं आहे. वर्गीकरण करताना वर्गीकरण कसं होतं म्हटले, फक्त ज्ञान जास्त आहे माणसामध्ये, बाकी सगळं समान आहे. माणसामध्ये आणि डुकरामध्ये कुत्र्यामध्ये सगळं समान आहे. आपण कधी म्हणतो गंगेत घोडे न्हाले, गंगेत घोडे न्हाले कधी म्हणतो आपण, लग्न केलं, नोकरी धंदा लागला, घर बांधलं, एक दोन कुत्र मांजर झालं, त्याचं लग्न बिग्न झालं म्हणजे गंगेत घोडे. म्हणजे एवढ्या करतात, वरतून खाली यायचं, एवढा कार्यक्रम करायचा, गंगेत घोडे नाही. मग एक असे जर गंगेत घोडे न्हाले तर कुत्र्याचे किती गंगेत घोडे न्हाले, डुकराचे. म्हणून या जन्माला संसार करण्याकरता यायचं नाहीये, ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता यायचंय. आणि मग तो प्राप्त याच देहामध्ये दुसऱ्या देहात होऊ शकत नाही, याच देहात होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी इथे यायचंय. लग्नाला का जायचं असतं, लग्नाला काय जायचं असतं, एखाद्या लग्नाला जातो आपण, चिकलठाणे करमाडे किंवा आणखीन कुणीकडं लग्नाला आपण जातो, तर लग्नाला जायचं. लग्नाला का जायचं, लग्न लावाय करता का जेवाय करता, लग्न लावा का असं म्हणतो का आपण, चला आता करमाडला जेवायला जाऊ असं कोणी म्हणता का. तिथं गेलं, लग्न लावलं म्हणजे जेवण होणारच आहे. जेवण हे गौण कर्तव्य, मुख्य कर्तव्य काय आहे लग्न लावणं. तसं मुख्य कर्तव्य झालं लग्न लावणं, हे मुख्य कर्तव्य. संसार तर गौण येतो, तो होणारच आहे. जेवण आता खुलताबादला जर लग्न असलं तर आपण असं तरी म्हणत ना, चला राम भाऊ आपण जेवायला जाऊ तिथं, कुठं खुलताबाद, असं कोणी म्हणतं का. लग्न लावा, जेवण होणारच आहे, तसं संसार होणारच आहे. पण ईश्वर कळणं, मग तो ईश्वर संताशिवाय कळत नाही, म्हणून संत कळले पाहिजे. पण संत न होता संत कळत नाही, कळू शकत नाही. काय नाही कळू शकत म्हणजे अंगे व्हावे ते आपण. जशी दिपे दिशे पाहता वस्तू आपुली, हरपले आपण आपे पाहावे, ते संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा असं म्हटलेलं आहे. दिवा घेऊन आपण वस्तू पाहतो, कशा करता, वस्तू दिव्या करता दिवा लावतो का वस्तू पाहण्याकरता दिवा लावतो, वस्तू पाहण्याकरता दिवा लावतो. आपण आरशात पाहतो, आरशात का पाहतो, आरशाला बरं वाटावं म्हणून. आरशात का पाहतो आपण, चुकून नाकाला कळायला लागलेलं असावं, लोकांनी हसावं आणि मग आपण पुसावं, त्यापेक्षा घरीच बसावं. म्हणून आरशामध्ये पाहायचंय, नाकाला कळायला लागलं का आणि मग आपण ते साफ करायचंय. तसं संत पाहता, संताला पाहिल्यानंतर आपण आपल्यालाच पाहायचंय, पण संताच्या माध्यमातून. म्हणून संत कळाले पाहिजे, पण संत न होता संत कळू शकत नाही. मग कळू शकत नाही पण संत कळणं गरजेचं आहे. तेव्हा तुकाराम महाराज स्वतः संताचे लक्षण सांगतात. संत आशे असतात, कसे असतात, आशे असतात. भक्तैसे जाना जे देई उदास, 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 भक्तैसे जाना जे देई उदास.
से गाना दे दी उदास भक्त ऐसे गाना दे दी उदास भक्त ऐसे गाना दे दी उदास विजय तो त्यांचा झाला नारायणे विजय तो त्यांचा झाला नारायणे हो विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून अनेक अभंगामध्ये थोरवी गायलेली आहे. अनेक अभंगामध्ये साधू थोर जाना 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 जाना कलियुग की साधूला जाना साधूला समजा. मग कसे असतात? एक शब्द सुरुवातीला जो शब्द आहे तो भक्त आणि एवढा शब्दच पर्याप्त आहे. काय भक्त त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये विभक्ती नाही. विठ्ठल विठ्ठल व्याकरणामध्ये 7 विभक्ती सांगितलेले आहेत आणि 8वं काय संबोधन. म्हणून व्याकरणाची गरज पडते. म्हणून व्याकरणाची गरज पडते. व्याकरणाशिवाय आणि न्यायाशिवाय तर तुम्ही कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करू शकत नाही. अगदी आवश्यकता आहे व्याकरणाची न्यायशास्त्राची. भक्त ऐशे जाणं ऐशे समजा. भक्त जो विभक्त नाही त्याला म्हणतात भक्त. विभक्त म्हणजे काय? गीतेमध्ये एक योग आलेला आहे, वियोगम योग संज्ञितम. आता आपला संयोग कोणासोबत आहे हे तर कळत असेल ना. आपला संयोग कोणासोबत आहे म्हणजे आपण कोणासोबत जोडले गेलेलो आहे सध्या. कोणासोबत जोडले गेलेलो आहे? संसारासोबत. एका वाक्यात कोणासोबत जोडले? संसारासोबत. आपल्या मनात ध्यानात चित्तात वृत्तीत काय सारखा? संसार आहे. म्हणजे आपला जॉईंट कोणाबरोबर झालेला आहे? म्हणजे वेल्डिंग. काय वेडिंग म्हणतात का त्याला? वेडिंग वेडिंग वेल्डिंग आहे तो. वेल्डिंग काय पण वेडिंग म्हणतात का त्याला? अॅनिव्हर्सरीला काय म्हणतात? ते लग्नाच्या त्या पत्रिका छापतात त्याच्यामध्ये लग्नाच्या ते सगळे संदर्भात वेडिंग काय? वेडिंगच आहे का? वेडिंग. हा वेडिंग आहे तो. अरे संतोष काय आता खरं म्हणजे वेल्डिंगच ती. वेल्डिंग जोडायचं ते तारीन जोडतात त्या इलेक्ट्रिक तारेनी. हे ब्राह्मण जोडतात. जॉईंट जोडलेलो आहे आपण कोणासोबत? संसारासोबत. जो आपला कधी नव्हता कधी आहे होणार पण नाही. म्हणजे तिन्ही काळात जो आपला होणार नाही आपण बळजबरीतेसोबत काय झालेलं आहे? जोडलेलं आहे. जॉईंट झालेलं आहे. कोणाबरोबर? संसारासोबत. थोडाफार वियोग कुठं होतो? झोपेमध्ये. झोपलं म्हणजे थोडाफार काय होतं? विश्रांती. थोडीशी दूर होतो संसार. मनुष्य पॉवरफुल होतो आणि पुन्हा सकाळी उठून जोडतो. नव्या दमाने जोडतो पुन्हा संसारासोबत. म्हणजे जोडलो कोणासोबत आहे आपण? संसारासोबत. तर संसाराचा वियोग होणं म्हणजे त्याचा योग. कोणाचा? संसार जर काढला तर खाली काय उरतं? संसार जर बाजूला केला तर खाली काय उरतं? संसाराचा जो सार आहे तो खाली उरतो. संसारात सार काय? सम्यक सारो यस्मिनचा संसार. तर संसारामध्ये सार काय? संसाराचं उपादान काय? हे संसाराचं उपादान कोण आहे? उपादान काय आहे? अरे उपादान काय आहे?
उपादान म्हणजे कोणापासून हा संसार तयार झाला, याला मीटर कोणतं वापरलं गेलं, हा कोणापासून तयार झाला संसार, याचं उपादान काय आहे. आणि उपादान जर ईश्वर आहे तर ईश्वर कसा आणि संसार कसा, म्हणजे संसारामध्ये ईश्वराचे काहीतरी गुणधर्म यायला पाहिजे होते. म्हणजे कार्यामध्ये आणि कारणामध्ये साधर्म्य पाहिजे का वैधर्म्य पाहिजे. आता तुम्हाला नक्की टेन्शन यायला थोडं आहे की नाही. मी काय म्हटलं, कार्यामध्ये आणि कारणामध्ये साधर्म्य पाहिजे का वैधर्म्य पाहिजे. काय पाहिजे, साधर्म्य पाहिजे की नाही. कार्यामध्ये आणि कारणामध्ये जर साधर्म्य असेल पाहिजे की नाही, साधर्म्य पाहिजे. ईश्वर कसा आहे, सच्चिदानंद. संसार कसा आहे, असत, अज्ञानी आणि दुःख रूप. संसार असा आहे आणि ज्याच्यापासून झाला तो कसा आहे, सच्चित आनंद. मग साधर्म्य एक वैधर्म्य, वैधर्म्य. मग वैधर्म्य असेल त्याच्यापासून कसं काय झाला. मुलगा जर झाला तर तो एक तर आईकडचे किंवा बापाकडचे कोणातरी खाण्यानं जायला पाहिजे की नाही, जायला पाहिजे की नाही. तो कोणासारखाच जर नसला, लगेच वेगळा असला तर मग चर्चा सुरू होते का नाही. मग तुम्हाला काम काय दुसरं, चर्चा करायला तुम्ही त्याच्यासाठीच. मग काय, अरे कारणाचे गुण कार्यामध्ये काहीतरी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे. कारणासारखंच कार्य पाहिजे की नाही पाहिजे. गहू पेरले तर काय येतात, गहू. तांदूळ पेरले तर काय येतात, तांदूळ. कांदे लावले तर काय येतात, कांदे. मग याला काय म्हणतात, साधर्म्य. ठीक आहे. कारणाचे गुण कसे द्यायला लागले, कारणामध्ये. मग संसार कोणापासून झाला, परमेश्वरापासून. परमेश्वर कसा आहे, सच्चिदानंद. संसार कसा आहे, असत, अज्ञानी आणि दुःख रूप. म्हणजे काय झालं, वैधर्म्य म्हणजे वेगळेपणा. मग अतिशय वेगळेपणा जर असेल तर तोच याचं कारण हे कशावरून, विठ्ठल विठ्ठल तुम्हाला एवढं सांगा फक्त, कार्यामध्ये आणि कारणामध्ये सारखेपणा पाहिजे का नाही पाहिजे, पाहिजे. सारखेपणा जर असेल तर मग कार्य कोणतं आणि कारण कोणतं हे ओळखायचं कसं काय. आता बाप आणि पोरग एकदम सारखं जर असेल तर बाप कोणतं पोरग कोणतं ओळखायचं कसं काय. साधर्म्य असेल तर ओळखायचं कसं काय. हा बाप आहे हे पोरग आहे, हे कशावर ओळखू येतं, काहीतरी वेगळेपणा असतो. मग वैधर्म्य पाहिजे का. वैधर्म्य जर असेल तर मग हेच याचं कारण हे कशावरून. अतिशय वेगळे विलक्षणपणा जर असेल, वेगळेपणा जर असेल, पृथकता असेल तर मग हेच कारण ह्या कार्याचं हे कशावरून सिद्ध होईल का. कारण कार्यभाव सिद्ध होईल का. मी दोन्हीकडचे उदाहरण देऊन टाकतो तुम्हाला. म्हणजे सारखेपणा नसताना सुद्धा कार्यकारणभाव संबंध असतो. मी उदाहरण देतो तुम्हाला. सारखेपणा नसताना सुद्धा कार्यकारणभाव संबंध असतो. मला सांगा, विंचवाचा जन्म कुठून होतो. आता थोडेफार खेड्यापाड्यातले अनुभवी असेल ना, विंचू कुठे जन्माला येतो. विंचवा जन्म कुठून होतो, वेरे मामा. हा पण मग हा नाही ना, असं कसं होईल. जाऊ द्या. तुमच्या अंगावर वा होतात ना, त्या कशापासून होतात. मग काय हा याला म्हणते पैठण. कशापासून होतो, घामापासून. मग घामामध्ये आणि त्या ऊ मध्ये कोणता सारखेपणा आहे, कोणता सारखेपणा आहे. आणि तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर 1 महिना कपडे बदलू नका, अनुभव घ्या. तिथे वाहण्याची काही गरज नाही. कोणी कोण वाहण्याची गरज नाही. होईल का नाही होईल. कशापासून होतात, कशापासून होतात, घामापासून. मग घामामध्ये आणि त्या ऊ मध्ये कोणता सारखेपणा आहे. घाम जड आहे, ऊ चेतन आहे. घामाला हातपाय नाही, ऊला हातपाय. घामाला पोट नाहीये, त्या ऊला पोट पण आहे. घाम चावत नाही, ते ऊ चावल्याशिवाय. किती वैलक्षण्य झालं, किती वृद्धपणा झाला, झाला की नाही झाला. गौरीपासून विंचवा जन्म होतो, शेणापासून. गौरीचा जन्म, विंचवा जन्म कुठून होतो, शेणाचे पोत तुम्ही ठेवा, असे रचून ठेवा, ते आपोआप विंचू तयार होते. म्हणजे गौरीपासून विंचवाचा जन्म होतो. मग गौरीमध्ये आणि विंचवामध्ये कोणता सारखेपणा आहे का, नाही. तरी होतो की नाही. मग तसं ब्रह्मापासून जगत झालं, म्हणून वैलक्षण्य झालं.
झालं की नाही झालं? झालं की नाही झालं? शरीर जड एक चेतन, चेतन केस आणि नख चेतन एक जड आहे, जड. कारण शरीर कापलं रक्त निघतं, केस कापलं रक्त निघत नाही. शरीरापासून जन्म होतो, मग वैधर्म एक साधर्म आहे. मग तो याचं उपादान निमित्त उपादान कारण आहे. पण आपला जॉईंट कोणासोबत आहे? नामरूपासोबत आहे का सच्चिदानंद सोबत आहे? मी हेही सांगाल तुम्हाला की तुम्ही रोज सकाळी परमेश्वराचंच दर्शन घेता, पण तुम्हाला माहित नाही. मी सांगू शकतो तुम्हाला, थोडस कठीण आहे पण नक्की सांगू शकतो. कठीण जरूर आहे पण सांग. उपादान कोण आहे? परमात्मा. एक मिनिट, उपादान कोण आहे? परमात्मा. मडक्याचं उपादान काय आहे? माती. मडक्याचं उपादान काय आहे? माती. मडक्याचं उपादान काय आहे? माती. चिखलाचं बैलाचं उपादान काय आहे? माती. उपादेय म्हणजे कार्य आणि उपादान म्हणजे कारण. तर माती काय आहे? कारण. आणि उपादेय चपाती काय आहे? चपाती काय आहे? कार्य. आणि पीठ काय आहे? कारण. मग चपाती कशाची होते? पिठाची. मग चपातीमध्ये इथून तिथून काय आहे? पीठ. चपातीमध्ये इथून तिथून काय आहे? पीठ आहे. काय आहे? पीठ. चपातीमध्ये तिथून काय आहे? पीठ. पीठ काय आहे? कार्य. पीठ काय आहे? कारण. आणि चपाती काय आहे? कार्य. चपाती काय आहे? कार्य. पीठ काय आहे? कारण. आणि चपातीमध्ये पीठ काय आहे? इथून तिथून भरलेलं आहे, कारण पीठ उपादान आहे. मग उपादान भरलेलं आहे. मग चपाती आण म्हणल्यावर तुम्हाला चपातीचं दर्शन पहिले होणार का पिठाचं दर्शन पहिले होणार? पिठाचं होणार, म्हणजे उपादानाचं होणार. मग उपादान जर तो आहे तर पहिले उपादान दर्शन होणार का उपादेयचं होणार? पहिले कार्याचं होणार का कारणाचं होणार? नाही कळलं अजून? इतकं सोपं बी नाही कळलं ते. विठ्ठल 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 तरी सुद्धा आपला जो जॉईंट आहे तो संसाराबरोबर म्हटल्यापेक्षा नामरूपा बरोबर आहे. नामरूप जर बाजूला केलं तर सच्चिदानंद अस्थिभाती प्रिय हे त्याचंच रूप आहे आणि त्याचं दर्शन होतंय. त्याचं दर्शन होत असूनही तो नामरूपाच्या पलीकडे अडकलेला आहे. आणि नामरूपाच्या पलीकडे नेऊन करण्याचं काम जे करतात त्याला संत म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. भक्त म्हणजे काय? ज्याची विभक्ती होत नाही कोणापासून? परमेश्वरापासून. जो विभक्त नाही म्हणजे बाजूला नाही. विभक्त म्हणजे काय? सहला नाते, त्याचा त्याची त्याची षष्ठी, त्याच्यापासून पंचमी, त्याच्याकरिता चतुर्थी, त्याच्याद्वारे तृतीया, त्याला द्वितीया, आणि तो प्रथमा, आणि त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर सप्तमी. त्या काय झाल्या? विभक्ती. तर म्हणजे परमेश्वर असा नाही जो परमेश्वरामध्ये ओतप्रोत आहे त्याला म्हणायचं भक्त. म्हणजे त्याच्यामध्ये विभक्ती राहिली नाही. त्याचा नाही भक्त, त्याचा नाही भक्त तोच आहे. भक्त त्याच्याद्वारे नाही भक्त तोच आहे. भक्त त्याच्यामध्ये नाही भक्त तोच आहे. भक्त त्याच्याकरिता नाही भक्त तोच आहे. ज्याच्या विभक्त संपल्या त्याला काय म्हणायचं? भक्त. हे तर कळतं ना, विभक्त म्हणजे बाजूला बाजूला. आम्ही काय झालो आता? विभक्त झालो. विभक्त झालो म्हणजे 2-3 भाऊ असतात आणि ते काय होतात? विभक्त. विभक्त होतात म्हणजे काय होतात? बाजूला बाजूला राहायला जातात. तसा भक्त त्याच्यापासून काय नाही, विभक्त नाही, त्याला म्हणायचं भक्त. विठ्ठल म्हणजे कसं त्याच्यामध्ये म्हटलंय संत, गोविंदा आसानी गोविंदा शयानी गोविंदा शयानी 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 गोविंदा आसानी गोविंदा
जोडलेला त्यालाच काय म्हणायचं? भक्त. गोविंद आसनी, गोविंद शयनी, गोविंद त्यामनी, असं जॉईंट त्याला म्हणायचं भक्त. म्हटले हे वरतून कळलं काय? आतून तो जोडलेला आहे का नाही हे वरतून कळल का? एखाद्याला वरतून पाहून सांगता येईल का बरं हा भक्त आहे का नाही? दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. अजून तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. कशाला तुकाराम महाराज संसाराचे उदाहरण दिले असं काय माहिती? सासू साठी रडे सून, भावांतरीचा भिन्न. बरोबर की मोठे? सासू साठी रडे सून, भावांतरीचा भिन्न. मोले घातले रडाया, नाही आसवानी माया. त्या राजस्थान मध्ये एखादा माणूस जर मेला रडायला बाया भेटतात. तिथे बोर्डच लावलेले, येथे भाड्याने बाया मिळतील. कशा करता? रडाया करता. मोठा श्रीमंत मेला तर मग 20, 25, 30, 50 लावायच्या. गरीब मेला तर मग 2-4 लावायच्या. मग 5-25 बाया पण त्या रडतात. म्हणजे कशा? तोंडावर असा कपडा घेतात एवढ्या भारी रडतात का बस. ते रडायची सुद्धा एक त्याचं पण एक साहित्य आहे. त्याचं सुद्धा एक त्या रडण्याचं सुद्धा काय एक साहित्य आहे. आता टिंगल नाही करू तसं ते आता रडतात बिचाऱ्या त्या, पण ते रडण्यामध्ये खूप भारी भारी शब्द आणतात त्या. असा होता ना बाई, तसा होता ना बाई, जारे घरात यायचा ना बाई, कधी मोकळ्या हाताने खायचा ना बाई, मोकळ्या हाताने द्यायचा ना बाई. ए बाई आता काय सांगू. दुसरी म्हणते उगी मुगी तोंडानं बोल, काही तोंडानं बोल, बस 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 बस. ते मला ते मी लहान होतो, एकदम लहान होतो ना. आमच्या समोर कुंभारवाड्यामध्ये एक बाई मेली म्हातारी. तर त्या बाया आल्या ना असे रडायला लागल्या. तर मला काय झालं काय माहिती, मी तिथे गेलो मी झालो सुरू तसंच. आता बाई कसं ते घरचे म्हणजे बोलगा भांडवची मला धरून आणलं बळजबरी. धरून आणून घरी बसवायचे आणि त्यांचं ध्यान चुकून मी जायचो त्यांना रोड लागायची जाऊन. त्यांचा मूड ऑफ व्हायचा ना त्या रडण्याला यायचा. मी तसं करायला त्याचा मूड ऑफ होऊन जायचं सगळं. ते रडण्याचं आता माझ्या रडण्यात काय होतं? काय ओलावा होता का, प्रेम होतं का, काही होतं घेणं होतं का, देणं होतं. मी आपलं बोलायचो. बाई काठी टेकी चालायची ना बाई असं वेळला. आता मला म्हण चुप चुप मोठे चुप घरचे म्हणायचे. म्हणजे मी काय केलं तसंच करू आलो. मी ते करतात तसंच चुप. तसं नसतं करत. ते याला काही अर्थ आहे का? या आतून कसं काय ओळखणार हा भक्त आहे का नाही? भक्त लिहिलं एखाद्याची पाठीमागं हा भप. आणि मी तर म्हणतो जे डुप्लिकेट असतात ते जास्त सजून धजून राहतात. जे डुप्लिकेट असतात ते हा का कमीपणा वाटू नये. रायरंज नाही घेत का सोंग एखादं, तो हुबेहूब घेतो सेम टू सेम. म्हणजे खरा साधू खोटा दिसल त्याच्यासमोर इतका तो काय होतो खरा. तो बाहेरून कसं काय कळल? बाहेरून कसं कळणार? मग बाहेरचे काही लक्षण आहे का नाही? म्हणजे बाहेरचे पण लक्षण आहे ना. काय लक्षण आहे? गेले आशा पाशा बाहेरून नाही कळत ते अंतर लक्षण सांगितलं. कारण अतिव्याप्ती व्हायला नको लक्षणावर. लक्षणाने काय होतं? लक्षण कोणाचे करतात? लक्षाचे काय असतात? लक्षण कशासाठी? लक्षावर करेक्ट माणूस जाण्यासाठी, वृत्ती लक्षावर करेक्ट जाण्यासाठी. कारण न्यायशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे लक्ष वृत्तीत्वासाठी अलक्ष वृत्तीत्वम अतिव्याप्ते लक्षणम. अतिव्याप्तीचं लक्षण काय आहे? लक्षण लक्षावर तर जातात पण अलक्ष असणार इतर जे लक्ष त्याच्यावरही लक्षण जेव्हा जातं त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. मग भक्त ऐशी जाणं जे देही उदास. आता देहावर उदास किती जण होतात आणि भक्त म्हणायचं कसं काय त्यांना देहावर उदासीनता? आता लक्षण उदाहरणार्थ गाईचं लक्षण केलं. गाईचं लक्षण काय केलं? म्हणजे गाय कशी असते? म्हणजे जी दूध देते ती गाय. हे गाईचं काय झालं लक्षण? जी दूध देते ती गाय. मग आता हे लक्षण बरोबर आहे का? जी दूध देते ती गाय हे लक्षण बरोबर आहे का? जी दूध देते ती गाय हे लक्षण बरोबर आहे का? मग आता जी दूध देते ती गाय जर म्हणावं तर बकरी काय देते?
मग बकरीला काय म्हणावं लागेल? गाय म्हणावं लागेल ना. मग म्हैस काय देते? दूध देते. मग म्हशीला काय म्हणावं लागेल? गाय ना. म्हणजे गायीवर तर चाललं, पण गायीच्या इतर जे म्हैस किंवा बकरी आहे त्याच्यावरही लक्षण चाललं. म्हणून लक्षण कसं पाहिजे? निर्दुष्ट लक्षण पाहिजे. तदेव ही लक्षणम यत दोषत्रय शून्यम. दोषत्रय म्हणजे 3 दोषांनी मुक्त असं लक्षण असावं. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे 3 दोष लक्षणावर येऊ नये. म्हणून अतिव्याप्ती दोषांनी ग्रस्त हे लक्षण आहे भक्तायशी जाना जे देही उदास. तर देहावर उदास काय? देहावर उदास कोण नाही होत? आता किती लोक देहावर उदास होतात जगामध्ये? ते भक्त असतात का? भक्ताचं लक्षण देहावर उदास एवढंच जर केलं तर मग किती ठिकाणी दोष येतो. डॉक्टरने जर सांगितलं तुम्ही फक्त आता पुढच्या रविवारपर्यंतच आहे, आणि तो घरी आला आणि बायको म्हणजे तुम्हाला चहा करू कॉफी, तो खड्ड्यात घालती चहा आणि कॉफी. मला नाही घ्यायची कॉफी, म्हणजे बदामात शिरा करू का? पण तूच खाय. आपण तुम्ही काहीतरी खाणं असे उदास काय? म्हणजे मला नाही खायचंय आता काही, आता उदास आहे का? कशामुळे उदास आहे? मृत्यू समोर आहे. किंवा दारू पिणारा माणूस, एरवी दारू पिणाऱ्या माणसाला 40 फुटाचा रोड सुद्धा पाऊल वाटते. तो चालतो असा दारू पिणारा माणूस, तर 40 फुटाचा रस्ता सुद्धा त्याला पाऊल वाटेसारखा वाटतो. आणि जाऊन कुठेतरी पडतो, पाय नालीत, डोकावर. माणसं म्हणते त्याला काय झालं? म्हणजे काही नाही, तो देहावर उदास आहे. मच्छर चावतात, डुकरासारखंच मच्छर चावताय, पडलाय, झोपलाय, तोंडातून काय वाहतंय असं पडलेलं आहे. म्हणजे देहावर उदास. मग तो भक्त आहे का? देही उदास. म्हणजे गेले आशा पाश निवारणी. आशा अधिक सप्तपाशे याचं निवारण ज्याने जीवनामध्ये केलं तो भक्त आहे. विठ्ठल लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. आशा उदर व्यथेचा वळसा. लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. लोभ ममता दौडू आशा ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. लोभ ममता दौडू आशा उदर व्यथेचा वळसा. नमरुवाणी कासायाचा वासुदेवा 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 करू वासुदेव आशा मुख्य. आशा पाशे शतैर्बद्धा काम क्रोध परायणाः इहन्ते काम भोगार्थम अन्यायन अर्थ संचयान. गीताकार सांगतात आशा पाशे शतैर्बद्धा काम क्रोध परायणाः. जीवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना की जीव असा आहे, पण हे लोभ ममता दौडू आशा गेले. आशा पाश आशा 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 असावी का नसावी? आशा पाहिजे का नाही पाहिजे? आशा असावी का नसावी का नसावी? नसावी. आशा असावी का नसावी? आशा पाहिजे का नाही पाहिजे? काय अंदाज आहे तुमचा? आशा म्हणजे इथल्या बाईचं नाव नाही घेत मी. आशा कोणी असेल तर आशा पाहिजे का नाही पाहिजे? रामभाऊ आशा असावी का नसावी? आशेवर तर जीवन जगू राहिलो. आशेवर तर जीवन आहे. ज्या दिवशी आशा संपली त्या दिवशी आत्महत्येशिवाय पर्याय. आशा जिवंत ठेवते. पण सांगितलंय आशा ही परमम दुःखम नैरा सुखम यथा संच्छिद्य कांताशा सुखम सुश्वाप पिंगला. भागवतामध्ये
पिंगला नावाची वेश्या आहे, तिच्यावर आशा होती, तिने फार दुःखी झाली आणि म्हणून तिने सांगितलं किंवा एक पद पण आहे अभंग. आशा उपजली भगवंताशी, नीच वामनत्व आले तयाशी, आशेने दीन केले देवाशी. मग आशा असावी का नसावी? आशा असावी का नसावी? आशा ब्रह्मदेवानी एक स्त्री तयार केली, तिचं नाव ठेवलं आ. त्या बाईचं नाव काय ठेवलं? एकदम सुंदर स्त्री तयार केली ब्रह्मदेवाने, तिचं नाव ठेवलं आ. तिला म्हटले तू मृत्यूलोकात जा. ती मृत्यूलोकामध्ये गेली, पण नंग धडंग, अंगावर वारभर चिमुटभर कपडा नाही, अशी नंग धडंग आली. ब्रह्मदेवाने सांगितलं जो तुला घेईन त्याच्या घरी जाऊन तू राहा. तर आशाला कोण घेणार? नंग धडंग कोणीच घेतलं नाही. ती पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेली, म्हटले मला कोणीच घेत नाही, काय करू मी? मला आता राहवत नाही, कारण कोणी घेता येईल, मला जन्माला स्वीकार करत नाही, मी काय करू? ब्रह्मदेव म्हटले थांब तू. तिला शा नावाची चादर घातली तिच्या अंगावर, शा नावाची साडी घातली. मग काय झाली ती आशा? म्हणजे आता मृत्यूलोकात जा, कोणी घेतं का पहा. ती आली, सगळे लोक झपावले तिच्यावर, आमच्या घरी चाल, आमच्या घरी चाल, आमच्या घरी चाल, आमच्या घरी चाल. पुन्हा ती ब्रह्मदेवाकडे गेली. सगळ्याच्या घरी मी कशी काय राहू शकणार? ब्रह्मदेव म्हणे थांब, सगळ्याच्या घरी राहायचं का? म्हणे हा, सगळे मला मागतात. म्हणजे मग तुला निर्गुण निराकार करतो. मग तिला तिचं शरीर काढून घेतलं, तिला निर्गुण निराकार अनंग केलं तिला, आणि म्हटले सगळ्यांच्या हृदयात जाऊन राहा. तेव्हापासून ही पहिले होती आ, शाची घातली साडी, काय झाली आशा, कुठं राहायला लागली सगळ्यांच्या हृदयात. एवढी आशा जर नसती, एवढी आशा जर नसती तर जग किती हसत राहिलं असतं. एवढी नसती तर आशा, एवढी जर बाई नसती, कोण आशा एवढी जर नसती जीवनात, तर जग किती खुश राहिलं असतं. काय नसती तर? तुम्ही इमेजिंग करून पहा ना, की मला आशा नाही. पहा बरं किती मोकळे होता तुम्ही, की मला कशाची काय नाहीये आशा. काय झालं? काय झाली आशा? कशामुळे आशा? सगळे माणसाचे सक्रिय आहे कशामुळे? आशेमुळे. जर आशा लगेच अस्त झाला असता तर जग असं निस्तेज झालं असतं, कर्महीन झालं असतं. कोणालाच कशाची काय नसती. माणूस मला वाटतं उठलाच नसता जागेवर, ढेंगऱ्याला लागले असते सगळे. काय नसती. माणसाला उठवतं कोण? आशा. झोपवतं कोण? आशा. काम कोण करवतं? आशा. इकडे तिकडच्या शहरातून इथं आणून कोण बसवलं? आशेनं. ही सगळी ही कुठपर्यंत सोडित नाही. काय सोडत नाही आशा. माणसाला सोडायला तयार आहे. कशामुळं? आशेमुळे सगळं सोडायला तयार आहे, पण आशा सोडायला तयार नाही. मग हा पुरुषार्थ आहे. आणि संत जीवनामध्ये आशेचा काय अंत आहे? लोभ ममता दौडू आशा. आशा नाहीये आणि अजूनही पाशे, दारा पाशे, गृह पाशे, स्वजन पाशे, द्रव्य पाशे, ते सगळे पाश त्यांनी काढून टाकले. त्याला तुम्ही भक्त असं समजा. म्हणजे त्यांना जर तुम्ही समजले तर तुम्ही पुढचं समजायला मोकळे झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आता मग सगळं जर सोडलं समजा, मग काही विषय राहतो नाही राहतो. कारण जोपर्यंत मन म्हणजे काय? मन म्हणजे काय? म्हणले विषययुक्त अंतकरणाचं नावच मन आहे, एरवी मन नाही. विषयाकार वृत्तीचं नाव काय? मन. सूक्ष्म भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा मनामध्ये काही विषय असतात तेव्हाच मन असतं. निर्विषय झालं तर मन मनच राहत नाही.
निर्विषय झाला तर मन मनच राहणार नाही. मनाचा अंत जे ते संसार चित्र उमटे तो मनरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. म्हणजे मन तोपर्यंत जोपर्यंत विषय आहे तो विषय म्हणजे कुठला तरी आकार मन त्या विषयाचा धारण करत असतं तेव्हाच ते मन असतं. विषय जर नसला तर मन निर्विषय होऊन जाईल आणि निर्विषय जर झाला तर त्याला योगी म्हणतात. योगी निर्विषय असतात. योगश चित्तवृत्ती निरोध चित्तवृत्तीचा निरोध करतात. मग चित्तवृत्ती असते का नसते भक्तांच्या ठिकाणी. आशा जर सुटली विषय जर राहिले नाही विषय जर निघून गेले तर मग मन कुठे राहतं वृत्ती कुठे राहते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात विषय भक्त हा शब्द आहे. भक्त त्याला म्हणतात, जीव त्याला म्हणतात, योगी त्याला म्हणतात आणि मुक्त त्याला म्हणतात. विषय संपले, मन संपलं, तो मुक्त आहे. वृत्तीचा निरोध झाला, तो योगी आहे. वृत्ती परमेश्वराच्या चरणाजवळ आहे, तो भक्त आहे. आणि वृत्ती संसारावर आहे, तो विषय आहे. असा भेद आहे. तर त्यांचा विषय नारायण झाला. म्हणून बाकीचं जगातलं दुसरं जे लोकांना जे आवडतं नावडे जन धन माता पिता, मग चालतं कस काय म्हणजे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साखळे पडवून दे. आणि ते जे कर्म करतात त्यांच्या कर्माला सहकार्य करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली भय नरका जाणे विठोबा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठवासी हभप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी. आयोजक हभप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील. समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.